आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये वैशालीताई सूर्यवंशी यांचा सुरुवातीला पक्षप्रवेश होईल। मी आदरणीय प्रदेशाध्यक्षांना विनंती करतो, गमछा द्या। आदरणीय प्रदेशाध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी वैशालीताई सूर्यवंशी कार्यकर्त्यांनी थोडं मागे व्हावं। भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा। यानंतर वर्षाताई वाघ माजी जिल्हा परिषद सदस्य, योजनाताई दत्तात्रय गायकवाड तालुका प्रमुख, माजी नगरसेविका रंजनाताई रवींद्र पाटील, सौ लक्ष्मी तुषारताई पाटील, सविताताई शेळके, कुंदनताई पांड्या, मनीषाताई सुरेश पाटील, सोनालीताई चौधरी, उषाताई परदेशी, नीताताई भांडारकर, शीलाताई पाटील, सुरेखाताई वाघ यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावा। हे सर्व उबाटा गटामध्ये प्रमुख पदाधिकारी म्हणून या सगळ्यांनी काम केलेलं आहे। एकनाथ महाराज एकलव्य संघटना जिल्हाध्यक्ष मनोहर चौधरी, माजी नगरसेवक दिलीप शेंडे, राजेंद्र देवरे पंचायत समिती सभापती, सिकंदर तडवे, रामकृष्ण अभिमान्यू पाटील, अशोकजी सोनवणे, राजेंद्रजी पाटील, राजेंद्रजी भीमराव पाटील, मच्छिंद्रजी पाटील, विजयसिंग धर्मा राठोड ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी कृपया स्टेजवर खाली जावा। दिलीप भाऊसाहेब पाटील, अर्जुन आनंदा पाटील, कैलास जगन्नाथ पाटील, दिनकर पंडितनाथ हवाळे या सर्व पदाधिकाऱ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत। वैशालीताई सूर्यवंशी आणि त्यांच्या सर्व समर्थकांचं भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश झालाय। ज्यांचा प्रवेश झालाय कृपया स्टेजच्या डाव्या बाजूने खाली यावं। पुढे या ताई, ज्यांचा फोटोसाठी पुढे या, फोटोसाठी पुढे उभा राहा। बोलो भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा। फोटोसाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी उभं राहायचंय। स्टीलचे फोटो झाले की मागे कॅमेरे आहेत। मोबाईलवाल्यांना विनंती आहे की आपण रवी भाऊंच्या फेसबुक पेजवर आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या फेसबुक पेजवर, युट्यूब पेजवर हा सगळा कार्यक्रम लाईव्ह आहे। आपल्याला तिथून फोटो आणि सगळे व्हिडिओज मिळतील। त्यामुळे मोबाईलवाले सगळे खाली बसा, मागे कॅमेरे आहेत। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या युट्यूब पेजवर, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या फेसबुक पेजवर हा सर्व कार्यक्रम लाईव्ह आपल्याला बघायला मिळतोय। तिथून आपल्याला फोटो देखील उपलब्ध होतील। त्यामुळे सर्व जळगावकरांचं धन्यवाद, जळगावमधील सर्व कार्यकर्त्यांचे आभार। जळगावमधला हा पक्षप्रवेश संपलाय। यानंतर रत्नागिरीमधला पक्षप्रवेश सोहळा होणार आहे। त्यामुळे यानंतर गिरीश महाजन यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। आदरणीय गिरीश भाऊ। बोला भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम, जय जय श्रीराम। मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख मान्य रवीजी, मान्य विजय भाऊ, मान्य अमोल भाऊ, सर्व मान्यवर, आमचे महेंद्र बापू एरंडोलचे माजी आमदार खास प्रवेशासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत, उपस्थित सर्व पदाधिकारी आणि माझ्यासमोर बसलेले पाचोरा तालुक्यातून जळगाव जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी, उबाटाचे ना, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आहेत, उबाटाचे पदाधिकारी आहेत, आता ते माजी झालेले आहेत। कारण आता तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये आलेला आहात। आपलं सर्वांचं
या ठिकाणी मनापासून पक्षामध्ये हार्दिक स्वागत मी या ठिकाणी करतो. आज आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आमचा आग्रह होता, ताईंकडे आमचं लक्ष लागून राहिलं होतं की केव्हा एकदा येतात आणि केव्हा नाही. पाचोरा तालुक्यात आपल्याला कल्पना आहे, आरो तात्या आम्ही सुरुवातीला मला वाटतं 95ला होते का 99ला तात्या, 99ला मी 95 पण 99ला आरो तात्या आमच्या सोबत विधानसभेमध्ये होते. अतिशय कणखर असा बुलंद आवाज, पोलादी सगळा व्यक्तिमत्व असं तात्यांचं होतं. पण आज त्यांच्याच कन्या आमच्या वैशालीताई या काही मधल्या काळामध्ये दुसऱ्या पक्षामध्ये होत्या, उभाटात गेलेल्या होत्या. पण आज मुख्य प्रवाहामध्ये माननीय नरेंद्रजी मोदी आमचे पंतप्रधान आहेत, आपले माननीय देवेंद्रजी आपले मुख्यमंत्री आहेत, यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, यांच्या कामावर विश्वास ठेवून त्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. मुख्य प्रवाहामध्ये त्यांनी आणि आपण सर्वजण त्यांचे सगळे सोबती सहकारी या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये आलेला आहात. तुम्हाला माहिती आहे, जळगाव जिल्हा आपला तसा भाजपचा बालेकिल्ला आहे, महायुतीचाही बालेकिल्ला आहे. आणि आता आपण आल्यामुळे, ताई आल्यामुळे आपल्या मतदारसंघालाही, विशेष करून आपल्या तालुक्याला, मग सगळ्या नगरपालिका असतील, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, लोकसभा, सगळ्याच ठिकाणी मोठी मदत या आम्हाला होणार आहे, पक्षाला होणार आहे. आणि म्हणून आपलं पुन्हा मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. मला नांदेडला उडायचं आहे, माझं विमान उभं आहे, तिकडे खूप मोठी पूर परिस्थिती आहे, 10 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यामुळे मला लगेच एका मिनिटात या ठिकाणी निघायचं आहे. त्यामुळे आपण नंतर पाचोऱ्याला जेव्हा आपण सभा मेळावा घेऊ त्यावेळेला सविस्तर तुमच्याशी मी या ठिकाणी बोलेल. पण आज पुन्हा आपलं सर्वांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. जुने आणि आपण नवे मिळून आपण या ठिकाणी, अमोल शिंदे या ठिकाणी आहेत, दिलीप भाऊ वाघ अजून त्याची वाट बघत होतो पण अजून ते पोहोचलेले नाही, तुला वाटतं आलेत, ते पण या ठिकाणी आहेत, त्याचे नुकताच प्रवेश झालेला आहे. सगळेच आहेत, सुभाष पाटील आहेत, बडभाऊ काटे, सगळे जिल्ह्यामध्ये सगळेजण आहेत. पण अमोल भाऊ आपण आता सर्व एकत्रित मिळून आपल्याला काम करायचंय. जुने नवे कुठलाही भेदभाव होता कामा नये. आणि एकदा आपण भाजपमध्ये आलात की आपल्याला घरी आल्यासारखंच वाटेल, तिथे कुठेही तुम्हाला मनामध्ये तुमच्या किंतु परंतु निर्माण होणार नाही. आणि म्हणून आपलं पुन्हा या ठिकाणी पक्षामध्ये स्वागत करतो. आणि पुढे माननीय आपले राज्याचे मुख्यमंत्री रवीजी यांना मी विनंती करेल की आपणही 2 शब्द आम्हाला संबोधित या ठिकाणी करावं. आजच्या या पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी म्हणजे मी आतापर्यंत भाऊंना काकाच म्हणत होत, पप्पा आणि भाऊ सोबतच होते. आणि मंचावर उपस्थित भाऊंनी मी भाऊच म्हणते, मी अजून खूप लहान आहे वयाने, मला भाऊ म्हटलं तरी चालेल. नाही, भाऊच म्हणते. आपले भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, मंचावर उपस्थित सर्व तोलामोलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि तात्यासाहेबांच्या सोबत असणारे आणि तात्यासाहेब गेल्यानंतर सुद्धा माझ्या म्हणजे एक बहिणीच्या नात्याने घट्टपणे, भक्कमपणे उभे राहणारे माझे सगळे बांधव आणि भगिनींना खरोखर आपल्या सगळ्यांना नमस्कार आणि नतमस्तक. एवढ्या प्रचंड पावसात सुद्धा आपण इतक्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल मी खरोखर आपले मनापासून धन्यवाद देते. बांधवांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे 1975 पासून तात्यासाहेबांचा शेती आणि शेतकऱ्याच्या सोबत एक नाळ जोडलेली होती. 10 वर्ष ते आमदार होते आणि माझी देखील शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून असेल, शेतीच्या व्यवसायाच्या माध्यमातून असेल, माझी सुद्धा जनतेशी नाळ जोडलेली आहे. आणि मी राजकारणात नव्हती, पण आपल्या सगळ्यांना माझा राजकीय प्रवास माहिती आहे. गेल्या 3 वर्षापासूनचा माझा प्रवास आपल्याला ज्ञात आहे. पक्षाच्या वाईट काळामध्ये विपरीत परिस्थितीत माझी एंट्री झाली आणि मी पक्ष सांभाळला, जपला आणि कार्यकर्त्यांना सुद्धा जपलं. ह्या गोष्टीचा मला खरोखर अभिमान आहे. आणि माझा हा जो काही मी रस्ता वळवला, पक्षप्रवेश जो काही माझा होतो आहे, तो देखील मी कार्यकर्त्यांचा विचार करून, कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच मी हा पक्षप्रवेश करत आहे. थोडासा बदल करताना थोडासा वैचारिक संघर्ष झाला, परंतु हा पक्षप्रवेश सोहळा जो काही आहे
तो खरोखर माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. कारण की पक्षाचे ध्येय धोरण अतिशय चांगले, पहिले राष्ट्र हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे असे विचार असताना, आणि मी सुद्धा एक समाजसेवा जास्त करते, राजकारणापेक्षा माझी समाजसेवा जास्त आहे, हे आपण गेल्या 3 वर्षापासून बघितलं असेल. म्हणून मला असं वाटतं की हा माझा निर्णय अतिशय योग्य आणि चांगला मला मार्गदर्शक ठरेल. आणि मी आपल्या सगळ्यांना इथे शब्द देते, ज्या पद्धतीने आपली अपेक्षा असेल, एवढे कार्यकर्ते माझ्यावर विश्वास ठेवून जर का माझ्यासोबत येत आहेत, तर तुमच्या सगळ्या अपेक्षा, तुमच्या सगळे काही जे माझ्यावर विश्वास आहे, तो त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही, हे मी आपल्या सगळ्यांना आश्वासन देते. आणि पक्षश्रेष्ठींचा आशीर्वाद राहीलच, त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन राहील. आपल्याला इथे थोडासा रुळायला वेळ लागेल, कारण की हा प्रवाह वेगळा, तो प्रवाह वेगळा होता. परंतु आत्ताच भाऊंनी सांगितलं की आपण या कुटुंबात गेल्यानंतर एक समरस होऊ, नक्कीच 100%. दिलीप भाऊ असतील, अमोल भाऊ असतील, आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की आपण एकोप्याने आणि एकत्र कुटुंब या पद्धतीने आपल्याला राहायचं आहे. कारण की आपल्याला या पाचोरा भडगाव मतदारसंघाचा जो काही इतिहास आहे, जो काही वैचारिक वारसा आहे, संस्कृतीचा वारसा आहे, हा वारसा आपल्याला जपायचा आहे. म्हणून आम्ही सगळे 3 लोक एकत्र आलेलो आहोत. आणि पुढील भविष्यातही आम्ही घट्ट, ही जी एकजूट आहे ही घट्टपणे राहणार आहे, यात अजिबात शंका नाही. मी पुनश्च आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद देते, कारण आपल्याला सकाळी 4 वाजेपासून आपण निघालेले आहात, आणि असेच माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा. आणि या पक्षात आल्यानंतर आपण सगळ्यांनी मनापासून एकजुटीने पक्ष संघटनासाठी आपण काम करूया. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद ताई. जय श्रीराम. सर्व जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो. यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील पक्षप्रवेश सोहळा राहणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे आभार. जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा प्रवेश या ठिकाणी होईल. आदरणीय रवींद्र चव्हाणजी, नितेश राणे साहेब, विनयजी नातो, आपले सावंत जिल्हाध्यक्ष, मोरे साहेब, केदार साहेब, या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा महत्वपूर्ण पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं सर्व जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे धन्यवाद. त्यांनी कृपया सभागृहातून बाहेर जावं. आता रत्नागिरी चिपळूण मधील कार्यकर्त्यांचा प्रवेश या ठिकाणी होणार आहे. रत्नागिरीतील कार्यकर्त्यांसाठी आपण सभागृह खुलं करावं. जळगाव जिल्ह्यातील, धुळे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून धन्यवाद. सर्व जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरून खाली जावं. आणि आता चिपळूण मधील कार्यकर्त्यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा होईल. त्यामुळं आता चिपळूण, रत्नागिरीतील कार्यकर्ते व्यासपीठावर येतील आणि जळगाव, धुळे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी खाली जातील. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, आमचे मित्र मंत्री नितेश राणे साहेब, विक्रांतजी पाटील, या सर्व मान्यवरांच्या, विनयजी नातो, या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातल्या कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार आहे. आणि राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना, उभाटा, काँग्रेस, मनसे, सर्वात आधी जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी कृपया सभागृहाच्या बाहेर थांबावं. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.